नमस्कार मंडळी, तर परत मी तुमच्यासाठी आज एक नवीन अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज आपण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करणार आहोत। तर या बॉक्समध्ये काय आहे हे तुमच्या लक्षातच येणार आहे। तर त्यापूर्वी आपण हे अनबॉक्सिंग करून घेणार आहोत। तर इथे बघा, आपण LGची डिशवॉशर घेतलेली आहे। तर ही डिशवॉशर मी नवीन फीचर आलेल्या लेटेस्ट मॉडेलनुसार घेतलेली आहे। तर आता ही डिशवॉशर LGची आहे आणि यामध्ये किती रॅक्स दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत। तर आता आपण हे ओपन करणार आहोत। तर इथे बघा 2 रॅक दिलेले आहे, एक छोटी बास्केट आहे। आता डिशवॉशर आपण फिक्स करून घेणार आहोत। तर कंपनीकडनं जे आपल्याला डेमो देण्यासाठी येत असतात ते आपल्याला अशा प्रकारे नळाला असा पाईप फिट करून देत असतात। इथे बघा, आपण ही पिन सुद्धा इथे लावून घेतलेली आहे। तर आता आपली मशीन फिक्स झालेली आहे। त्यापूर्वी आपण घरात नवीन आलेली वस्तूची पूजा करून घेत असतो। तर इथे मी सुद्धा आता छान अशी पूजा करून घेत आहे। तर आता डिशवॉशरची पूजा करून झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण नवीन वस्तू घरात आणली की त्याची प्रथम पूजा करून घेत असतो। तर आता इथे मी थोडं बेसिक तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर यावरती मी सविस्तर डिटेल्स व्हिडिओ करणारच आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे। तरीसुद्धा आता मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगत आहे। तर आपण इथे डिशवॉशर LGची घेतलेली आहे। तर हेच ते नवीन फीचर आहे, त्यामुळे इथनं सुद्धा छान अशी स्टीम बाहेर येते। त्याचबरोबर 2 रॅक्स दिलेले आहेत आणि अशा 4 पात्याचा इथे फॅन आहे, कारण यामुळेच आपलं जे पाणी आहे ते प्रेशरने भांड्यावरती लागते आणि भांडी स्वच्छ होतात। तसंच वरती सुद्धा 2 असे हे फॅन दिलेले आहेत। तर इथे आपण लिक्विड टाकू शकतो। तर इथे बघा, आपल्याला जे भांडे धुण्यासाठी पावडर लागणार आहे ते इथे आपण टाकायचे आहे। त्यानंतर इकडे आपले जी भांडे चमक येण्यासाठी लिक्विड दिलेले असते ते आपल्याला डेमो जे देण्यासाठी येतात तेच आपल्याला इथे टाकून देतात। तर हे आपल्याला एकच वेळेस टाकायचं आहे, मात्र जी आपण पावडर वापरणार आहोत ती प्रत्येक वेळेस भांडे वॉश करताना वापरायचे आहे। ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे। इथे बघा, आपण छोटे चम्मच, चाकू ठेवण्यासाठी असे आपल्याला रॅक्स दिलेले आहेत। त्याचबरोबर या ट्रेमध्ये अजून सुद्धा एक असा रॅक आहे जे सहज फोल्ड होऊ शकतात। तर इथे बघा, असे हे फोल्डचे आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे तुम्ही छोट्या प्लेट्स, कप्स ठेवू शकता। जर तुम्हाला छोट्या प्लेट्स, कप ठेवायच्या नसेल तर तुम्ही परत त्याला फोल्ड करून ठेवू शकता। इथे एक प्लस पॉईंट हा पण आहे की ही बास्केट आपण वर खाली करू शकतो किंवा सहज काढून घेऊ शकतो। जर तुमच्याकडे जास्त उंचीचे भांडे असेल तर तुम्ही याला सहज वर खाली करू शकता। आता इथे छोटी बास्केट सुद्धा दिलेली आहे। तर यामध्ये सुद्धा तुम्ही छोटे चमचे, चाकू, स्पून ठेवू शकता। तर इथे बघा, अशी ही छोटी बास्केट सुद्धा आहे। त्याचबरोबर इथे आता आपण दुसरं रॅक बघणार आहोत। तर इथे आपण खालच्या रॅककडे येणार आहोत। तर आता ही आपण खालच्या रॅकला सुद्धा असे छान आपण ॲडजस्ट होणारे इथे ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे सुद्धा तुम्ही प्लेटी वगैरे ठेवू शकता किंवा ते फोल्ड करून त्यावरती मोठे कुकर किंवा पातेले ठेवून ते सुद्धा वॉश करून घेऊ शकता। तर हे आपल्याला गरजेनुसार ॲडजस्ट करायचे आहेत। तर इथे बघा, अशी बास्केट ठेवून आपली ही सेकंड भांडे ठेवण्याचं रॅक तयार होते। तर इथे बघा, ज्यांच्याकडे बोरचं पाणी असेल तर त्यांच्यासाठी इथे सॉल्ट टाकलेलं आहे। तर 1 किलो सॉल्ट यामध्ये टाकलेलं आहे। तर नळाचं पाणी असल्यावर सुद्धा इथे डेमो देणारे जे व्यक्ती येतात ते सॉल्ट आपल्याला टाकून देतात। त्यानंतर इथे बघा, जे भांड्यामध्ये खरगट किंवा कचरा असेल ते या जाळीमध्ये सहज जमा होते आणि आपण ती सहज काढून स्वच्छ करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे इथे हे सुद्धा छान ऑप्शन आहे। तर अशा प्रकारे आपण सहज काढून फिट करून आणि स्वच्छ करून ठेवू शकतो। तर अशा ह्या 4 पाती असल्यामुळे आपली भांडी छान स्वच्छ निघतात। त्याचबरोबर दुसऱ्या ज्या मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये 2च पात्या असतात। तर इथं लेटेस्टची LGची जी आहे त्याच्यामध्ये 4 दिलेले आहे आणि समोर सुद्धा स्टीमचं दिलेलं आहे, त्यामुळे मी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर बघूया यामध्ये भांडे किती स्वच्छ निघतात, किती छान निघतात किंवा भांड्याला किती छान
किती चमक येते तर हे आपण भांडे वॉश केल्यानंतरच बघणार आहोत। तर इथे बघा आता मी सुद्धा ही डिशवॉशर पहिल्यांदाच वापरत आहे। तर मी 1-2 दिवस वापरल्यानंतर याच्यावर सविस्तर व्हिडिओ तयार करणार आहे, पण मी हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करत आहे, त्यामुळे जितकी माहिती आहे तितकी मी तुम्हाला सांगते आहे। तर इथे बघा काही भांडे आहेत, मी हे छान असे पाणी टाकून स्वच्छ करून घेतलेले आहे, म्हणजे यामध्ये कुठलंही आपल्याला अन्नाचा कण ठेवायचा नाही आहे। तर काही भांडे मी मुद्दामून थोडीशी वाळलेली आहे, थोडीशी खरगटी ठेवलेली आहेत, कारण आपल्याला त्याचा सुद्धा उपयोग होतो की नाही हे सुद्धा बघायचं आहे। तर यामध्ये लाकडी आणि ॲल्युमिनियमची भांडी वापरत नाही। त्यानंतर सिलिकॉनची जी चमचे आहेत तर चांगल्या क्वालिटीचे वापरा। त्याचबरोबर जी आपली चहा पिण्याची कप असतात तर ती सुद्धा तुम्ही सहज वापरू शकतात। काचेची भांडी वापरू शकतात आणि तेलकट झालेली जी भांडी आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। फक्त यामध्ये लो प्लास्टिक जे असलेले जी भांडी आहेत तर ती वापरू नका। आणि एक जो आहे यामध्ये आपण तवा किंवा मोठ्या ज्या भाकरी करण्याच्या प्लेटी असतात तर त्या बसत नाही आणि तवासुद्धा व्यवस्थित निघत नाही। तर माझ्या माहितीनुसार असे प्लास्टिकचे भांडे मी यामध्ये टाकायचे नाही आहेत। आणि इथे ग्लास वगैरे स्टीलचे हे तुम्ही सहज वापरू शकता। त्याचबरोबर जे पितळाचे आहेत ते सुद्धा इथे वापरायचे सांगितलेले नाही आहेत। तर आता इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ही भांड्याची मांडणी केलेली आहे। तर आपल्याला ज्याप्रमाणे भांड्या ॲडजस्ट करता येईल त्याप्रमाणे आपल्याला ही भांडी ॲडजस्ट करून यामध्ये ठेवायची आहे। अगदी सहज आहे, सोपं आहे। त्याचबरोबर बघा तुम्हाला शक्य जितकं होईल तितकं तुम्ही यामध्ये भांडी ठेवू शकता, फक्त एकावर एक ही भांडी ठेवायची नाही आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले जे फॅन्स आहेत ते व्यवस्थित फिरल्या गेले पाहिजे। आता इथे बघा डिशवॉशरचं पावडर आहे ते फक्त आपल्याला अर्धा टीस्पून टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे। तर एवढ्या भांड्यासाठी मी अर्धा चमचा पावडर टाकलेली आहे आणि आता डिशवॉशर बंद केलेली आहे। तर 1.5 तासानंतर आता ही भांडी स्वच्छ झालेली आहे। तर बघूया आपण भांडी किती स्वच्छ झाली। तर 1.5 तासानंतर मी ही भांडी ओपन करून बघत आहे, तर तुम्ही बघू शकता भांड्याला मस्तपैकी अशी चमक आलेली आहे। त्याचबरोबर भांडेसुद्धा मस्त असं चमकतसुद्धा आहे आणि स्वच्छसुद्धा झालेली आहेत। तर इथे बघा मस्तपैकी अशी ही भांडी आपली चमकायला लागलेली आहे, स्वच्छ झालेली आहेत आणि कोरडीसुद्धा झालेली आहेत। तर खूप छान वाटलं, मस्त निघलेत भांडे आणि छान आहे। तर मी तुम्हाला सर्व दाखवते की बघा चमचासुद्धा किती सुंदर आणि किती छान असं चमक आलेली आहे। तर काचेचे भांडेसुद्धा छान निघलेले आहेत। तर इथे आपण आता दुसरं रॅकसुद्धा बघणार आहोत। तर इथे मी काही भांडी मुद्दामून जास्त क्लीन न करून तशीच ठेवून दिलेली आहे। तर इथे बघा दुधाचं पातेलंसुद्धा मस्तपैकी निघलेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की ही भांडं थोडंसं वाळलेलं होतं, त्यामुळे इथे हा थोडंसं कण राहिलेला आहे। तर त्यासाठी शक्यतो भांडी ओली करून त्यातली सर्व खरगटी काढून मगच तुम्ही डिशवॉशरमध्ये ठेवा, म्हणजे मस्तपैकी अशी ही भांडी निघतात। तर माझा हा अनुभव तर छान आहे। परत मी 1-2 दिवसानंतर खूप छान असा व्हिडिओ करणार आहे, त्यामध्ये आपण डिशवॉशरचे फायदे तोटे कसे वापरायचे हे सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओसुद्धा सेव्ह करा आणि येणाऱ्या व्हिडिओलासुद्धा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नक्कीच डिशवॉशरबद्दल खूप सारी अशी माहिती मी देणार आहे। तर खरंच आपल्याला डिशवॉशर उपयोगी आहे किंवा नाही, त्याचे फायदे तोटे किती आहे हे सर्व तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर याला किती पाणी लागते आणि यामध्ये कोणकोणते ऑप्शन दिलेले आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत, कारण मी हे फर्स्ट टाइम आता डिशवॉशर तुमच्यासमोर यूज केलेला आहे आणि खरंच सांगते खूप छान असे मस्त भांडे निघलेले आहेत, तुम्ही बघू शकता।
आणि छान अशी कोरडी झालेली आहे आणि भांडे थोडेसे गरमसुद्धा हाताला लागत आहे. म्हणजे मस्तपैकी आपले असे स्टीम होऊन ही भांडे कोरडी होऊन निघतात. तर इथे बघा ही तेलाची माझी छोटीशी किटली आहे, तर ती सुद्धा किती सुंदर स्वच्छ निघलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता हे डिशवॉशर यूज केलेलं आहे. तर अनुभव तर छान आलेला आहे. तरीसुद्धा मी अजून 2-3 दिवस छान असं हे डिशवॉशर वापरून बघणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला खरंच हे डिशवॉशर घ्यायचं आहे किंवा नाही, खरंच फायद्याचं आहे किंवा नाही, हे सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्रायबरसुद्धा करायला विसरू नका. आणि अशाच अनबॉक्सिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर त्यामध्ये एअर फ्रायरचा सुद्धा मी खूप छान असा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन बघा. तोपर्यंत